मी रोहिणी काकू. प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आताच मागच्या आठवड्यात मी काश्मीरला जाऊन आले. परंतु काश्मीर हे नक्की कोणाचं आहे याबद्दलचा एक छान लेख माझ्या वाचनात आला आणि या लेखामुळे तुम्हा सर्वांना काश्मीरची माहिती होईल आणि काश्मीरला जेव्हा भेट द्याल तेव्हा तुमचा आनंद द्विगुणित होईल असं मला वाटतं. त्यामुळे मी हा लेख तुम्हाला ऑडिओ रूपात पाठवत आहे. तर हा ऑडिओ तुम्ही निश्चित ऐकाल तर तुम्हाला काश्मीरबद्दलची अजून माहिती होईल आणि काश्मीरबद्दल अजून प्रेम उत्पन्न होईल की याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे. हा जो लेख लिहिला आहे त्याचे लेखक आहेत विंग कमांडर सुदर्शन आणि त्याचे मराठी अनुवादक आहेत श्रीपाद जोशी. तर आजचा आपला विषय आहे काश्मीर हे नक्की कोणाचे. याबद्दल अनेकांना कुतूहल व औत्सुक्य वाटत असेल. तर काश्मीर आहे काश्यप ऋषींचे. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपांपासून. काश्यपः मीरः. संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठं सरोवर. काश्यप हे वैवस्वत मन्वंतरातील सप्त ऋषींपैकी एक. काश्यप गोत्री लोक ही काश्यपांची संतती आहे. प्रजापती दक्षांच्या 13 कन्यांचा विवाह काश्यपांसोबत झाला होता. देवता, दानव, यक्ष, नाग हे सर्व काश्यपांचीच संतती आहे. मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते. भगवान शंकर व त्यांच्या अर्धांगिनी सती या दोघांनाही हे सरोवर अतिशय प्रिय असल्यामुळे हे दोघेही या सरोवरावर नियमित येत असत. काश्यपांनी सतीला हे सरोवर आंदण दिले होते. तेव्हापासून या सरोवराला सतीसार हे नाव पडले. जलोद्भव या दुष्ट दैत्याने या सरोवराचा आश्रय घेऊन परिसरातील लोकांना त्रस्त करून टाकलं होतं. परिसरातील लोकांनी काश्यप ऋषींना जलोद्भवाच्या क्रौर्याची व आतंकाची माहिती देऊन त्यांना यातून वाचवण्याची त्यांना प्रार्थना केली. काश्यपांनी त्यांच्या नागवंशीय म्हणजे अनंत नाग नावाच्या मुलाला बोलावून जलोद्भवाचा आतंक संपवण्याची आज्ञा केली. त्यांनी सरोवरातील पाणी सोडून देऊन सरोवर कोरडे करायचे व त्यामुळे उघड्यावर पडलेल्या जलोद्भव या दैत्यास भगवान श्री विष्णूंच्या हातून मारावयाचे अशी नीती आखली. याच नीतीनुसार सरोवराच्या पश्चिमेला वराहमुख म्हणजे सध्याचे बारामुल्ला नावाची दरी म्हणजे घाटी खोदून त्याद्वारे सरोवरातील सर्व जल सर्व बाजूंना जमिनीने वेढलेल्या सागरात वाहून देण्यात आले होते. या सागराचे नाव होते काश्यप सागर म्हणजेच सध्याचा कास्पियन सी. स्वतःचे जलसंरक्षण नाहीसे झाल्याचे पाहून जलोद्भव दैत्य सरोवराबाहेर उघड्या मैदानात आला. तेव्हा श्री विष्णूंनी त्याचा वध केला. कोरड्या पडलेल्या या सरोवराच्या ठिकाणी मग वेद, उपनिषद आदी शास्त्रांचे अध्ययन केंद्र विकसित झाले. ज्या जागेत अशा अतिशय समृद्ध संस्कृतीचा उगम व विकास झाला त्या जागेवर वसलेल्या नगराचे नाव आहे श्रीनगर. काश्यपांच्या अनंतनाग नावाच्या मुलाने श्रीनगरच्या बाजूलाच अजून एक शहर वसवले होते जिथे आज अनंतनाग जिल्ह्याचे मुख्यालय आहे व त्या नगराचे नाव आज देखील अनंतनाग हेच आहे. श्रीनगर हे लवकरच भरभराटीस व प्रसिद्धीस आले. देवी गौरी आणि गणेश हे नियमितपणे इथे येत असत. गौरीच्या येण्याचा मार्ग गौरी मार्ग म्हणजे आजचे गुलमर्ग म्हणून ओळखले जाते. कल्लणाने निलमत पुराणाच्या संदर्भाने लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. जगभरातील विद्वान इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी याच ग्रंथाचा संदर्भासाठी वापर करतात. ब्रिटिश पुरातत्ववादी M.A. स्टेन यांनी राजतरंगिणी या 3 खंडामध्ये सरळ आंग्ल अनुवाद केला आहे. काश्मीर नक्की आहे तरी कोणाचे. काश्मीर हे काश्मीरची अधिष्ठात्री देवी शारदेचे आहे. नमस्ते शारदा देवी काश्मीर पूरवासिनी त्वमहे प्रार्थये नित्यम विद्यादानीच देही मे. शारदा देवीला
काश्मीरपूर वासिनी म्हटले जाते. काश्मीरी भाषेच्या लिपीला शारदा म्हटले जात असे. काश्मीरातील अध्ययनाच्या अनेक केंद्रांना शारदा पीठ म्हणत असत. संपूर्ण काश्मीरलाच कधी काळी शारद देश म्हणून ओळखला जायचा. 8व्या शतकात आद्य शंकराचार्य काश्मीरला आले तेव्हा काश्मीर हे शैव संप्रदायाचे प्रमुख केंद्र होते. गोपालद्री पर्वत शिखरावरच आद्य शंकराचार्यांनी शिव व शक्तीच्या एकरूपतेचे वर्णन करणाऱ्या सौंदर्य लहरी या ग्रंथाची रचना केली. त्या टेकडीलाच आज शंकराचार्य टेकडी म्हणून ओळखले जाते. सध्या पाकव्याप्त काशीमध्ये असलेल्या कृष्णगंगा नदीकाठी असलेल्या शारदा मंदिराचे सौंदर्य पाहून शंकराचार्यांना तुंगा नदीच्या तीरावर वसलेल्या शृंगेरी येथे तसेच मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली. शृंगेरीच्या मंदिरातील शारदेची चंदनाची मूळ काष्ठमूर्ती विग्रह काश्मीरमधूनच आणण्यात आली आहे. आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांसहित काश्मीरात फिरत असताना एक प्रसंग घडला. एका काश्मीरी पंडित जोडप्याने शंकराचार्यांना काही दिवसांसाठी त्यांचे आतिथ्य स्वीकारण्याची प्रार्थना केली. शंकराचार्यांनी त्यांची प्रार्थना मान्य करण्यापूर्वी ते व त्यांचा शिष्य परिवार स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खातील अशी अट घातली. ही अट ऐकून त्या जोडप्याला त्यांच्या आदरी तिथ्याबद्दल शंका घेत असल्यासारखे वाटले, परंतु त्यांनी ही अट मान्य केली. सायंकाळी पाकसिद्धीसाठी आवश्यक तो शिधा व इंधन आदी देऊन यजमान दाम्पत्य निद्रिस्त झाले. परंतु या सर्वांसोबत अग्नी प्रज्वलित करण्यासाठी काहीही सामान द्यायचे ते विसरले होते. शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांना यजमानांना त्रास देण्याची मनाई केली व त्या रात्री ते काहीही न खाता झोपले. दुसऱ्या दिवशी शंकराचार्यांना उपवास घडला. हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यात अतिशय वाईट वाटले. शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्नीच उपलब्ध नसल्याने ते सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला. हे पाहून शंकराचार्यांना मोठे आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खूप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते. रामानुजाचार्यांनी 11व्या शतकात काश्मीरला भेट दिली. केवळ काश्मीरातच उपलब्ध असलेल्या ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करून श्रीभाष्य त्यांनी दिले. रामानुजांना तो ग्रंथालयात केवळ वाचण्यासाठी पाहण्याची अनुमती मिळाली होती. तिथे कोणतेही टिप्पण काढण्याची त्यांना अनुमती नव्हती. रामानुजाचार्य व त्यांचे शिष्य कुरुथलवर प्रतिदिनी ग्रंथालयात जाऊन अक्षर पाठ करून येत. शारदा पीठात परत आल्यावर सगळे पाठांतर आठवून त्यांनी ग्रंथरचना केली. असे 3 महिने त्यांनी पाठांतर करून व आठवून श्रीभाष्य ग्रंथ पूर्ण केला. हाच श्री वैष्णवांचा आद्य ग्रंथ आहे. काश्मीरची अधिष्ठात्री विद्येची देवी श्री शारदा प्रसन्न होऊन रामानुजांसमोर प्रकटली व तिने त्यांना हयग्रीवचे शिल्प आशीर्वाद म्हणून दिले. काश्मीर आहे तरी कोणाचे? तर काश्मीर आहे भट्ट पंडित व विद्वानांचे. नीलमत पुराणानुसार काश्मीरला 5100 वर्षांचा इतिहास ज्ञात आहे. काश्मीरची सगळी लोकसंख्या हिंदू आणि बौद्ध होती. जगभर इस्लामी आक्रमक एक प्रदेश पादाक्रांत करत असताना लोहाणा वंशाच्या शूर राजांनी भारताच्या पश्चिमी सीमांचे त्यांच्या आक्रमणापासून यशस्वी संरक्षण केले होते. हे लोहाणा प्रभू रामाचे पुत्र राजा लव त्यांच्या सैन्यातील खडगवीर होते. आजचे लाहोर हे रामायण काळातील लवपुरी होते. जे इतिहास विसरतात त्यांच्यावर इतिहासाच्या पुनरावृत्तीचे दुर्भाग्य ओढवते. आणि असा हा जो ग्रंथ आहे तो विंग कमांडर सुदर्शन यांना मी नमस्कार करते. ते मूळ इंग्लिश लेखक आहेत आणि त्यांचा अनुवाद श्रीपाद जोशी हे आहेत. त्यांनाही मी नमस्कार करते. धन्यवाद. माझा हा जर ऑडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.